मित्रांनो नमस्कार. ॲज युजल आपण आजही काही नवीन बातमी सापडते का ते बघणार आहोत आणि या बातमींमधून 100% तुम्हाला काही नवीन शब्द बघायला मिळतील. बातमी मित्रांनो जे आहे ती ॲक्सिडेंटच्या संदर्भातली बातमी आहे. ओके, 4 किल्ड ॲज अ मिनी बस कॅचेस फायर. आता हा शब्द किती महत्त्वाचा आहे बघा. कॅच फायर हे आपण कधी बघितलेलं नाही आहे, हे तुमच्या लक्षात येऊ दे. एखाद्या गोष्टीला ज्या वेळेला आग लागते, या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा कॅच फायर. यस, ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला मित्रांनो आग लागते त्यावेळेला तिथं म्हटलं जातं कॅचिंग फायर, कॅच फायर. बऱ्याचशा वेळेला रेल्वेमध्ये आग लागते, अशा वेळेला या फ्रेजेस वापरल्या जातात. कॅच फायर हे वापरलेलं आहे, लक्षात येऊ दे. आग लागणे यासाठी मित्रांनो हे वापरलं जातं, हे लक्षात घ्या. हे आग लागण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. आग लागणे, आग लागणे. यस, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असावं जी मिनी बस आहे त्या मिनी बसला आग लागलेला आहे. पण याच्यातून लक्षात घ्या वास्तविकता कॅच हा शब्द आपण फक्त क्रिकेटमध्ये वापरतो, पण घराला आग लागली तर सुद्धा असं म्हटलं जातं मित्रांनो होम कॉट फायर. म्हणजे होम कॉट फायर याचा अर्थ होतो घराला आग लागली. द बोगी कॉट फायर याचा अर्थ होतो रेल्वेची बोगी आहे तिला आग लागली. आणि बघा बस कॅचेस फायर, आणि या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा मित्रांनो हा वापर आपल्याला केलेला दिसतो. या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स यस लागलेला आहे, कारण हे मिनी बस हे सिंग्युलर करता असल्यामुळे या ठिकाणी कॅचेस फायर. आणि सतत सांगत आलेलो आहे की न्यूजपेपरच्या ज्या हेडलाईन्स असतात ह्या हेडलाईन्स ह्या कायमच मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सहसा लिहिलेल्या दिसतील. 4 किल्ड ॲज मिनी बस कॅचेस फायर, 10 सस्टेन बर्न इंजुरीज. आता या ठिकाणी ग्रामरचा भाग जर तुम्ही बघितला तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे बर्न इंजुरीज. ओके, बर्निंग इंजुरीज म्हटलेलं नाही. परीक्षेला हमखास अशा गाळलेल्या जागा विचारतात. सस्टेन म्हणजे होणे. ओके, 10 लोकांना बर्निंगच्या इंजुरीज झालेल्या आहेत, म्हणजे त्यांना भाजलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो. लक्षात घ्या, बर्न इंजुरीज हे लक्षात ठेवा, बर्निंग इंजुरीज होणार नाही. या बारीक सारीक गोष्टी मी का सांगायला लागलो आहे, कारण या बारीक सारीक गोष्टी ज्यावेळेला तुम्ही बघत जाल त्यावेळेला खऱ्या अर्थानं ग्रामर सुधारायला चालू होईल. 10 सस्टेन, सस्टेन म्हणजे होणे, त्या 10 लोकांना बर्न इंजुरीज झालेल्या आहेत, म्हणजे थोडंसं भाजलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे वाक्य बघत असताना अशी वाक्य बघत जाणं ही गरजेची गोष्ट आहे. अशा वाक्यांमधूनच तुम्हाला कळायला चालू होणार आहे, कशा पद्धतीनं विचारलं जातं हे तुम्हाला कळायला चालू होणार आहे. येस, ओके. मुद्दा बघा, पुढे गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं बघा. बातमी कशी आहे बघा. इथं बातमी जर बघितली तर ही मित्रांनो आपल्याला बातमी दिसते. बातमी मोठी आहे आणि या मोठ्या बातमीमधून आपल्याला बरेचसे शब्द मित्रांनो नवीन सापडताना तुम्हाला दिसतील. आता वाक्य जर तुम्ही बघितली तर वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके, 4 वर किल्ड. आता वर या ठिकाणी आलं आहे बघा, हे वर, राईट, हे वर या ठिकाणी तुम्हाला दिसतं 4 वर. आणि ही रचना मित्रांनो जी आहे ही रचना पॅसिव्हची रचना आहे. म्हणजे ही लक्षात घ्या, 4 वर किल्ड सिंपल पास्ट पॅसिव्ह आहे. आणि 10 ऑदर सस्टेन बर्न इंजुरीज, ऑदर सस्टेन बर्न इंजुरीज, आणखी 10 लोकांना बर्निंग इंजुरीज झालेल्या आहेत, बर्न इंजुरीज झालेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. मी 10 लोकांना भाजलेला आहे असं त्याचा अर्थ होतो. आफ्टर अ मिनी बस कॅरिंग एम्प्लॉईज ऑफ कंपनी कॉट फायर ऑन वेनसडे मॉर्निंग इन द हिंजेवाडी IT पार्क एरिया. वाक्य वाचल्यानंतर बघा, कॉट फायर परत एकदा सांगतो, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. आग लागण्यासाठी हे वापरलं जातं. कॉट फायर असा त्याचा अर्थ आहे, हे लक्षात घ्या. कॉट फायर ऑन वेनसडे मॉर्निंग इन द हिंजेवाडी IT पार्क. हिंजेवाडी IT पार्कमध्ये ही घटना घडलेली आहे. आफ्टर अ मिनी बस कॅरिंग एम्प्लॉईज ऑफ कंपनी, म्हणजे मिनी बस जी आहे ती काय करत होती, एम्प्लॉईजना घेऊन जात होती. त्यावेळेला त्या बसला आग लागलेली आहे. 4 वर किल्ड. आता पुढं वाचत गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं बघा. अकॉर्डिंग टू द पोलिसांच्या म्हणण्यानुसार द व्हेकल कॉट फायर, म्हणजे ते व्हेकलला आग लागली नियर द ऑफिस ऑफ हिंजेवाडी इंडस्ट्रीज असोसिएशन इन फेज फर्स्ट. ओके, हिंजेवाडी इंडस्ट्रीज असोसिएशन जे आहे त्याच्याजवळ गेल्यानंतर ही आग लागलेली आहे. नियर द ऑफिस ऑफ हिंजेवाडी इंडस्ट्रीज असोसिएशन इन फेज फर्स्ट ऑफ IT पार्क अराउंड 7 AM. अराउंड 7 AM हे लक्षात ठेवा. प्रिपोजिशनचे वापर आपले हमखास चुकतात. 7च्या दरम्यान असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. अराउंड हे प्रिपोजिशन लक्षात ठेवा. अराउंड 7:30 AM म्हणजे 7:30च्या दरम्यान तिथं ती आग लागलेली आहे. कायम सांगत राहतोय की आपल्याला प्रिपोजिशन व्यवस्थित वाक्यामध्ये बघता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रिपोजिशनकडे आपण दुर्लक्ष करतो आणि प्रिपोजिशनचे प्रश्न चुकतात. ओके, परत एक वेळा वाक्य मी वाचून दाखवतो. वाक्य इथून चालू झालेलं आहे
आणि ते इथंपर्यंत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. राईट. ओके. अकॉर्डिंग टू द पोलीस, द व्हेकल कॉट फायर नियर द ऑफिस ऑफ इंजिनियर्ड इंडस्ट्रीज असोसिएशन इन फेज फर्स्ट ऑफ द IT पार्क अराउंड 7:30 AM. 10 passengers sustained burn injuries. परत एकदा सांगितलं आहे, 10 लोकांना बर्न इंजुरीज झाल्या. अँड द कंडिशन ऑफ 2 अमंग देम. अमंगचा वापर बघा. ओके. 2पेक्षा जास्त असतील तर मित्रांनो अमंगचा वापर केला जातो. या ठिकाणी आपल्याला अमंगचा सुंदर वापर केलेला दिसतो. या ठिकाणी अमंग हे या ठिकाणी अमंग हे बघा, हे या ठिकाणी अमंग आहे. अमंगचा वापर या ठिकाणी केलेला दिसतो. अँड द कंडिशन ऑफ द 2 अमंग देम. ओके. जे 10 आहेत त्यातल्या 2 लोकांची कंडिशन रिपोर्टेडली क्रिटिकल, म्हणजे दोघांची क्रिटिकल कंडिशन आहे असा त्याचा अर्थ होतो. रिपोर्टेडली म्हणजे रिपोर्ट केलेल्या त्या अनुसार क्रिटिकल आहे असं कळतं. द पोलीस सेड, म्हणजे पोलिसांचं असं म्हणणं आहे. म्हणजे वाक्य वाचत जाताना ॲक्टिव्ह पॅसिव्ह कसा चालतो त्याच्यानंतर आपल्याला कळतं की वाक्याकडं बघत असताना प्रिपोजिशन्स कशी वापरली जातात, या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. द पोलीस सेड ॲडिंग दॅट, आणि त्यांनी परत पोलिसांनी ॲड असं केलेलं आहे, द व्हेकल रॅम्ड इनटू. यस, इथं बघा, रॅम्ड इनटू डिवायडर. हमखास हा प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारलेला होता. गाळलेला जागा भरासाठी मित्रांनो रॅमचा अर्थ आहे धडकणे. रॅमचा अर्थ आहे धडकणे. एखादी गोष्ट धडकते. ओके. रॅम्ड इनटू डिवायडर. आता हे इनटू हे प्रिपोजिशन लक्षात ठेवा. इनटू, रॅम्ड इनटू अ डिवायडर. डिवायडरला ती कार जी आहे ती धडकलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. रॅम म्हणजे धडकणे. ॲज ड्रायव्हर हॅड जम्प्ड आउट. त्याच वेळेला त्या ड्रायव्हर जो आहे त्यानं बाहेर उडी मारलेली आहे. म्हणजे वाक्य हे सर्वात महत्त्वाचं. रॅम्ड इनटू हे परीक्षेला तलाठीची परीक्षा होती त्या ठिकाणी हे वाक्य अशा पद्धतीची विचारली होती. आणि प्रेपोजिशन ज्याला व्यवस्थित येतात त्यालाच कळू शकतं ही प्रेपोजिशन अत्यंत महत्त्वाचं. गाडी ज्यावेळा डिवायडरला धडकते त्यावेळा इनटू वापरला तर रॅम्ड इनटू अ डिवायडर ॲज ड्रायव्हर हॅड जम्प्ड आउट. या बारीक बारीक गोष्टी आपल्याला बघायला चालू होतील कारण हा शब्द कळाला. रॅम म्हणजे धडकणे हे आपल्याला कळालं. अशा पद्धतीनं ज्या वेळेला मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं ते शिकणं चालू होईल. आता या ठिकाणी वाक्य कसं दिलं आहे बघा. यस, वाक्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. वाक्य पहिल्यांदा वाचून दाखवतं. इथून वाक्य चालू झालं ते या ठिकाणी संपलेलं आहे. ॲज द प्रिलिमिनरी रिपोर्ट्स. प्राथमिक रिपोर्ट जो आहे प्रिलिमिनरी याचा अर्थ मित्रांनो आहे प्राथमिक. लक्षात ठेवा हा जो शब्द आहे हा प्रिलिमिनरी, राईट, याचा अर्थ आहे प्राथमिक. जो काय प्राथमिक रिपोर्ट आहे त्या प्राथमिक रिपोर्टच्या अनुसार प्रिलिमिनरी रिपोर्ट्स देर वर 14 एम्प्लॉईज ऑफ. हे कंपनीचं नाव आहे ग्राफिक्स कंपनी. इनसाइड मिनी बस, म्हणजे इनसाइड त्या मिनी बसच्या आत 14 पॅसेंजर्स होते, एम्प्लॉईज होते असा त्याचा अर्थ आहे. ओके. ॲज पर द प्रिलिमिनरी रिपोर्ट्स देर वर 14 एम्प्लॉईज ऑफ ग्राफिक कंपनी इनसाइड द मिनी बस. ओके. मिनी बसच्या आत हे 14 जे एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईज होते. पुढं कसं केलं आहे बघा. द फायर इमर्ज्ड नियर द ड्रायव्हर सीट. इमर्ज्ड. ओके. इमर्ज्ड याचा अर्थ आहे उद्भवणे. याचा अर्थ लक्षात ठेवा. याचा अर्थ आहे इमर्ज्ड दिसतं त्या इमर्जचा अर्थ आहे उद्भवणे. ओके. याचा अर्थ आहे उद्भवणे. द फायर इमर्ज्ड नियर ड्रायव्हर सीट. ड्रायव्हर सीटच्या जवळ ती फायर तयार झाली. वाईल द व्हेकल वॉज रनिंग. म्हणजे ज्यावेळा व्हेकल ती चालू होती, ज्यावेळा ती बस चालू होती त्यावेळेला ती फायर तयार झाली. आणि द ड्रायव्हर जम्प्ड आउट. आणि ड्रायव्हरनं बाहेर उडी मारली. ओके. 8 पॅसेंजर्स मॅनेज टू गेट आउट. ओके. जे 8 पॅसेंजर्स होते ते कसे तरी बाहेर आले. बाहेर येणं त्यांनी मॅनेज केलं. वाईल 4 हू कुड नॉट एस्केप. आता हा एस्केप हा शब्द कॉमन आहे, माहिती असावं कदाचित. एस्केप म्हणजे सुटका करून घेणे. ओके. 4 वाईल द 4 हू कुड नॉट एस्केप. ओके. सकम टू बर्न इंजुरीज. म्हणजे त्यांना इंजुरीज झाल्या असा त्याचा अर्थ. जे काय 4 पॅसेंजर्स होते जे बाहेर निघू शकले नाहीत. एस्केप म्हणजे सुटका करून घेणे. एस्केप सुटका करून घेणे. सुटका करून घेणे असा त्याचा अर्थ होईल. एस्केप सकम टू बर्न इंजुरीज. फर्दर प्रोब इज ऑन. आता हे फर्दरचा वापर जे तुम्हाला मी शिकवलं होतं फर्दर पुढचा, हे बघा या ठिकाणी बरोबर हे फर्दर वापरलेलं आहे.
आणि सतत बोलत असतो की अशा गोष्टींकडे लक्ष द्या. फर्दरचा वापर कसा केला जातो तर फर्दर रिप्रोब, हे प्रोब हे नाऊन आहे. ओके, ज्यावेळेला समोर अशा पद्धतीनं नाऊन दिसतं त्यावेळेला मित्रांनो आपण फर्दर वापरतो, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फर्दर प्रोब हे नाऊन आहे, इज ऑन, सुरू आहे. ऑन म्हणजे सुरू आहे आणि हे ऑन जे आहे या ठिकाणी ॲडवर्ब म्हणून काम करतं. बारीकसा ज्यांनी व्यवस्थित क्लास केलेला आहे त्यांना अगदी व्यवस्थित कळतं मी काय काय बोललो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. येस, ओके. फर्दर प्रोब इज ऑन सेड इन्स्पेक्टर थोरात ऑफ हिंजेवाडी पोलीस स्टेशन. म्हणजे थोरात जे इन्स्पेक्टर आहेत त्यांनी हे सांगितलं. ओके, ऑल इंजर्ड हॅव बीन शिफ्टेड टू द इमर्जन्सी केअर युनिट. हॅव बीन शिफ्टेड, इथं बघा हॅव बीन शिफ्टेड ही परत मित्रांनो जी रचना दिसते ही रचना मित्रांनो परत आपल्याला रचना आहे ती म्हणजे ही पॅसिव्हची रचना आहे. हॅव बीन प्रेझेंट परफेक्ट पॅसिव्ह आहे. ऑल द इंजुर्ड हॅव बीन शिफ्टेड टू इमर्जन्सी केअर युनिट ऑफ रुबी हॉल क्लिनिक ॲट हिंजेवाडी. हिंजेवाडीचं जे हॉस्पिटल आहे रुबी हॉल क्लिनिक त्या ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे, शिफ्ट केलेलं आहे. अमंग देम, हे बघा परत एकदा अमंग देम, 2पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी अमंग आलेला आहे. या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्या कारण याच गोष्टी तुम्हाला परीक्षेला, कारण यामुळं तुमची मित्रांनो तयार होणार आहे ती नजर. अमंग देम 2 individuals have sustained over 40% burns and in critical condition. म्हणजे त्यांच्यामध्ये जे भाजलेले आहेत त्यांच्यामध्ये दोघांची कंडिशन ही क्रिटिकल आहे कारण त्यांना 40% बर्न झालेला आहे असा त्याचा अर्थ आहे. बघा अमंग देम 2 individuals have sustained, have sustained प्रेझेंट परफेक्ट टेन्स या ठिकाणी वापरलेला दिसतो. have sustained, राईट, have sustained over 40% burn and आर क्रिटिकल इन कंडिशन. म्हणजे त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. वन हॅज ओके सफर्ड 20% बर्न्स, एकाला 20% भाजलेला आहे. अँड अनादर 5% बर्न्स रिमेन्स अनकॉन्शियस. म्हणजे ते जे आहेत ते अनकॉन्शियस आहेत. ओके, हे जे बाकीचे 2 आहेत ते अनकॉन्शियस आहेत. म्हणजे वाक्य बघितल्यानंतर आपल्याला काही गोष्टी वाचता येतील ना. वन हॅज सफर्ड 20% बर्न्स अँड अनादर विथ 5% बर्न्स रिमेन्स अनकॉन्शियस. हे रिमेन्स आलं आहे बघा. ओके, हे रिमेन्स का आलं तर रिमेन्स येण्यापाठीमागचं कारण मित्रांनो या क्रियापदाला यस लागलेला आहे. आणि अनादर, अनादर हा जो शब्द दिसतो आपल्याला, कोणता शब्द आहे अनादर, हा जो अनादर हा शब्द आहे मित्रांनो हा शब्द तुम्हाला दिसतो तो म्हणजे हा सिंग्युलर आहे. ओके, अनादर विथ 5% बर्न्स रिमेन्स अनकॉन्शियस. ओके, जो दुसरा जो आहे तो अनकॉन्शियस आहे. ओके, 1 पर्सन विथ मायनर बर्न्स इज स्टेबल. ओके, ज्याला खूप काही भाजलेलं नाही, मायनर बर्न्स, हे बघा मायनर बर्न्स इज स्टेबल, तो स्टेबल आहे. आर टीम इज प्रोव्हाइडिंग द हायेस्ट लेवल ऑफ केअर अँड इंटरव्हेन्शन टू द इंजर्ड. इंटरव्हेन्शन हा शब्द बघा म्हणजे त्यांच्याशी संपर्कात असणं, त्यांची काळजी घेणं अशा अर्थाने वापरले आहे. ओके, इंटरव्हेन्शन, राईट, हे इंटरव्हेन्शन मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं. इंटरव्हेन्शन टू द इंजर्ड. डॉक्टर सुधीर रॉय COO अँड बेहराम खोडजी CEO ऑफ द हॉस्पिटल सेड. म्हणजे या सगळ्या बातमीमधून मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी की अशा पद्धतीनं ज्यावेळा आपण शिकत जाऊ, अशा पद्धतीनं आपण बघत जाऊ त्यावेळा खऱ्या अर्थानं प्रिपोजिशन, आणि ही बातमी बघत असताना सुद्धा तुमच्या लक्षात आलं असावं. हे बघा, फोरेन्सिक अँड RTO ऑफिशियल्स इन्स्पेक्टिंग द टेम्पो ट्रॅव्हलर आफ्टर द ॲक्सिडेंट. म्हणजे हे सुद्धा वाचत चला. बघा RTO ऑफिशियल्स हे शब्द बघा, इन्स्पेक्टिंग द टेम्पो ट्रॅव्हलर आफ्टर द ॲक्सिडेंट. हे चित्र दिलेलं आहे, हे चित्र तुम्हाला दिसेल. या अशा पद्धतीने या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, कसं बर्न झालेलं आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक बातमीमधून काही ना काहीतरी थोडं तरी आपल्याला हाताला लागेल, काही ना काहीतरी थोडं आपल्याला बघता येईल. आणि असं बघत राहणं म्हणजे खऱ्या अर्थाने इंग्रजी सुधारण्याचा एक चांगला मार्ग शोधणं असा त्याचा अर्थ होतो. आजच्यासाठी मित्रांनो पुरेसं आहे. पुन्हा बघू नवीन गोष्टी, नवीन गप्पा. थँक्यू व्हेरी मच.